छत्रपति संभाजीनगर में लगे बैनर को लेकर मंत्री नितेश राणे ने तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि अगर कोई हिंदू राष्ट्र में बैनर लगाकर माहौल खराब करने की कोशिश करेगा तो उसे पुलिस के जरिए जवाब मिलेगा। ये तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नहीं है। प्रधानमंत्री मोदी और अमित शाह के दौरों पर भी राणे ने अपना स्पष्ट मत रखा। वहीं उद्धव ठाकरे पर निशाना साधते उन्होंने कहा कि उनके अपने डब्बे जा चुके हैं, इसलिए दूसरों पर टिप्पणी करने से बचे। आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर भी राणे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। एक परत तुम्हाला सांगतो, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावून अगर कोणी कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल, कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत असेल, वातावरण खराब करायचा प्रयत्न करत असेल, तो परत एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो की हा तुमच्या का अब्बाचा पाकिस्तान नाही आहे। हे इथे महाराष्ट्रामध्ये आमच्या देवाभाऊंचं सरकार आहे, म्हणून अशा कुठलेही वातावरण खराब करण्याची कोण हिम्मत करत असेल तर त्याला आमचे पोलीस खात्याच्या माध्यमातून जसा तसं उत्तर भेटेल। तुम्हाला ही जी काय बॅनरबाजी करायची असेल तुम्ही पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जा, कोणी थांबवणार नाही। पण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालं तर मग आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही, हे विचार करून बॅनर लावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा दौरा होतोय महाराष्ट्रामध्ये, नुकसानग्रस्तांसाठी काही मोठी गोष्ट होईल बघा। जेव्हा जेव्हा मोदी साहेब, आमचे अमित भाई साहेब इथे आलेले आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाला आणि सामान्य जनतेला मदतच झालेली आहे। म्हणून मोदी साहेब आणि अमित भाई साहेब अगर ते येत असतील तर आपण स्वागतच करायला पाहिजे आणि निश्चित पद्धतीने महाराष्ट्राला कधीच म्हणजे नेहमीच ते भरभरून देतात, याचा परत एकदा अनुभव निश्चित पद्धतीने येईल। उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आता, त्यांनी असं म्हटलंय की अजूनही 14 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। डबल इंजिन आहे, किती डबे लागले याची कल्पना सुद्धा नाही। स्वतःचे सगळे डबे निघालेले आहेत। स्वतः डब्बा एकही डब्बा स्वतःच्या मागे राहिलेला नाही आहे, म्हणून त्यांनी दुसऱ्यांना इंजिन आणि डब्याच्या मागे बोलू नये। जी मदत करायची आमचं महायुतीचं सरकार भरभरून करेल। आमचं देवाभाऊचं सरकार शेतकऱ्यांबरोबर ताकदीने उभं आहे, हे येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल। मला माहिती नाही साहेब, ज्या संभाव्य स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्यामध्ये काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी मैत्री लढतील अशा सूत्रांची माहिती काय? बघा, शेवटी हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील। प्रत्येकाची ताकद महायुतीचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आहे। शेवटी प्रत्येक जिल्हानिहाय शहरनिहाय ज्या पद्धतीने माहिती महायुतीच्या नेतेमंडळीकडे जातील त्या पद्धतीचे आदेश आमच्याकडे येतील। काही भागामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचे ताकदीने अगर तिथे उभे आहे मग तिथे काय निर्णय घ्यायचा हे शेवटी वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय घेतला आहे तेव्हा आम्हाला कळवण्यात येईल। शेवटी जे काही सरकार बसतील, जे काही सत्ता येईल ते महायुतीच्याच सगळ्याकडे येईल, एवढं विश्वासाने सांगतो।